माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली। कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला महाराज। ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज, अजर अमर झाला असता, पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही, बर्बाद झाला। असे मेले 100, असे मेले, टपरीला नाव नाही राहिलं। टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही? वाचलं का तुम्ही दुशीला बार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात। झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता, तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो, इतका हुशार करणं होता महाराज। पाण्यामधून बाण वर मारायचा, पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा, या विचारात होता तो। द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती, द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल। महाराज कर्णानं डिरिंगच केली। वा वा, हुशारच होता तो। अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती। तुम्ही म्हणाल झालं कसं? झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता, पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता, आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही। तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही, देऊन नको तू तीनदा नको, एकदाच बरं आहे। लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही। कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका, आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार। अहो इतका हुशार कृष्ण होता, आता मोठाच माणूस तो, त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं, काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही। असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला, खुर्चीवर बसलो होती ती, असा अंगठा हलवला। खुर्चीवरची माणसं डेंजर असते, हात हलव, अंगठा हलवला। अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी, आणि काय म्हणली माहिती का, मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाड्याला मिळाली ती। काच मोठे लोकांना ही चित्र होती महाराज। आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती, फक्त कर्ण बर्बाद कशामुळे झाला? हे कशाला बर्बाद झाला सांगते ना, ऐका पुढचं उदाहरण। पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता। परत वाक्य नीट ऐका, पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता। त्याचा हेतू चांगलाच होता, आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता। फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता। बरोबर आहे? पुढे जाऊन सांगा, एकच प्याला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता, संगतीनं वाईट झाला। पुढे जाऊन सांगा, वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता, डाकूच्या संगतीनं वाईट झाला। आणि रावणासारखा हुशार नव्हता, पण अहंकारानं लंका जळाली, द्वारका बुडाली। मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं, अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली। मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं। आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं, भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही। नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको। तुम्हाला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको। आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका। जरा चांगल्यात बसा, कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसतो? वाक्य नीट आहे का, मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा, आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा। हलकटाचं काय नाही लागत आहे? ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू? जो बायकोनं हाणलाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो? अरे गाठच घ्यायची तर